हॅलो हॅलो हॅलो, आपल्याला 15.5 हे सोडवायचं आहे आणि 15.6 या ठिकाणी सोडवायचं आहे. एरिया चॅप्टर मधला 15.5 पहा बेटा, त्या ठिकाणी त्या डायग्राम अनुसार आपल्याला त्या ठिकाणी पूर्णपणे सोडवायचं आहे. ओके बेटा, आन्सर कोणाला थोडं कॉन्सन्ट्रेट करा. डायग्राम वर ते मागणी भीतीला होते, पडदा व्यवस्थित पडलं बेटा, चमकायला लागले, रिफ्लेक्शन व्हायला लागले किंवा त्या अलीकडे ओढा, त्याला अलीकडे ओढा, उठला बेटा. चला लक्ष, तुकडे पाडायचं 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि 5. पहिला म्हणायचं इन ट्रायंगल क्वाड्रिलॅटरल कोणता बेटा? ट्रॅपेझियम पी क्यू एस टी. काय करायचं आपल्याला? पी क्यू एस टी. एरिया ऑफ प्लॉट, एरिया ऑफ प्लॉट पी क्यू एस टी, एरिया ऑफ प्लॉट. बघा कोणता एरिया ऑफ प्लॉट? पी क्यू एस टी बरोबर काय काढावं लागेल? एरिया ऑफ ट्रायंगल पहिला कोणता बेटा? पी ए क्यू. कोणता? पी ए क्यू प्लस एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा ट्रायंगल कोणता? पी बी टी. बघत चला कोणता? पी बी टी अधिक हा झाला पुन्हा एरिया ऑफ ट्रायंगल एस बी टी. कोणता बेटा? अधिक एरिया ऑफ ट्रायंगल वरचा कोणता आहे बेटा? आर सी एस. कोणता? आर सी एस. आता उरला कोणता? एरिया ऑफ ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम कोणता आहे? क्यू ए सी आर. क्यू ए सी आर. एवढं काढून त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. इज देयर एनी प्रॉब्लेम? नाही ना? त्याला किती नंबर द्यायचा? 1. पहिला कोणतं काढलं बघा इथं. पहिला काढायचं एरिया ऑफ ट्रायंगल पी ए क्यू. What is the formula of area of triangle? 1/2 into base into height. 1/2 into base into height. 1/2 base किती आहे बघा रे बेटा? AP. height काय बघा बरं का? AQ. 1/2 ते 30 आणि किती बेटा? 50. 25 1 25 25 दोन्ही 50. ठीक आहे बेटा? 25 1 25 25 दोन्ही 50 25 3 75 750 मीटर स्क्वेअर. नंबर 1 कुणाचं काढला? एरिया ऑफ ट्रायंगल पी ए क्यू. एक असेल रे, हे एक नंबर आहे किती? 2. काढचं कुणाला? आता पी ए क्यू च्या नंतर कोणता काढायचा? पी बी टी. कोणता काढायचा रे? एरिया ऑफ ट्रायंगल पी बी टी. 1/2 इंटू बेस इंटू बोल सर. 1/2 बेस किती आहे बघा? पीबीटी. पीबीटी ह्याचा बेस कोणता येतो? बीटी येतो. बीटी किती आहे बघा? 30. हाईट काय येते? 30 आणि 30 60. कटवा करा. किती आला बेटा इथं? 30. किती आले? 900 मीटर स्क्वेअर. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पीबीटी हा किती आला बेटा? 900 मीटर स्क्वेअर. याला नंबर किती दिलं? 3. त्याच्यानंतर काय काढायचं बघा बरं का? एसबीटी. कोणता काढायचा? एसबीटी. कुठे बघा एसबीटी? एसबीटी एरिया ऑफ ट्रायंगल एसबीटी 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता ह्याचा बेस बघा. त्याचा बेस काय? बीटी. हाईट काय बघा? बीएस. हाईट काय आहे? बीएस. बीटी किती आहे बघा? बीटी 30. बीएस बघा 30 आणि 60 90. 30 आणि 60 90. 45 45 आणि 45 45 आणि 90 30 135 135 पुढं 0 मीटर स्क्वेअर. हे कोणता आहे? एरिया ऑफ ट्रायंगल एसबीटी. नंबर किती आहे? 4. आता कोणतं काढायचं? आरसीएस. कोणता बेटा? एरिया ऑफ ट्रायंगल
RCS 1/2 RCS बघा RCS बेस किती आहे 25 हाईट किती आहे 60 हाईट किती आहे 60 किती आला 30 झाले का रे आत्ताच काढला बघ तुम्हाला RCS PAQ किती होतं 30/50 करेक्ट आहे RCS 25-60 कटवा 25 किती बेटा 75 25 किती 25 75 75 नाही 25 25 25 50 25 75 एरिया ऑफ ट्रायंगल RCS 25 किती आहे 60 कटवा कटवी केलं तर काय ते अर्धा येते 25 1 25 25 50 25 75 याला नंबर किती देऊ 5 नंबर 5 पुढचा बघा कोणता ट्रॅपेझियम क्वाड्रिलॅटरल QACR is a dash trapezium. What is the formula of trapezium? Area of trapezium formula माहिती आहे तुम्हाला is equal to base into नाही height into sum of parallel sides height into बरोबर आहे की रे अरे हाईट पण आहे ना into base आहे हां ते झालं रे एरिया sum of parallel sides into काय बेटा height आता याच्यात हे पुन्हा कोण कोणाला पॅरलल आहे QA पॅरलल टू RC QA पॅरलल कोणाला आहे RC QA RC हाईट कोण आहे AC हाईट कोण आहे QA किती आहे बघा बरं का 50 ते किती आहे बेटा 25 1/2 आहे ना रे इथं 1/2 चा रे 1/2 इनटू ना फॉर्म्युला काय रे ट्रॅपेझियम 1/2 ना चेक करा बरं का मित्र गडबड व्हायचं AC किती आहे 30 आणि 30 किती बेटा 60 कटवा कटवी करा हे किती आला 30 हे किती आहे 50 75 गुणिले 30 3 5 15 ला 5 हातच्यावाले 1 21 ने किती 22 म्हणजे 2250 मीटर स्क्वेअर हे कायला एरिया ऑफ ट्रॅपेझियम कोणता बेटा QACR इज इक्वल टू 2250 मीटर स्क्वेअर आता पूर्ण म्हणा लागेल फ्रॉम किती नंबर आहे 6 नंबर ना फ्रॉम 1 2 3 4 5 and 6 एरिया प्लॉट कोणता होता PQST सर्वांची बेरीज होती का रे हो बेरीज मध्ये किती किती आला बघा बरं का 750 900 750 900 पुन्हा 1350 पुन्हा किती बेटा 750 पुन्हा किती 2250 याची ऍडिशन करा 7.5 7.5 किती झाले बेटा 1500 गुणिले 900 1500 प्लस 900 किती झाले 2400 प्लस 1000 3450 3750 प्लस 2250 50 आणि 50 3800 6000 एकूण बघा 6000 आहे का बघा हाय का रे 6000 मीटर स्क्वेअर देयरफॉर एरिया ऑफ प्लॉट इज 6000 मीटर स्क्वेअर फक्त काय वापरायचं सांगा बरं का एरिया ऑफ ट्रायंगल एक आणि दुसरा काय एरिया ट्रॅपेझियम दोन सर्वांचं काय करायचं कसं काय ऍडिशन केलं कारण तो सर्व काय आहे प्लॉटचं काही ट्रायंगल आहे काय झालंय ट्रॅपेझियम त्या ठिकाणी तयार झालेला 1 2 3 4 5 सर्वांचं काय केलं मी विशाल ऍडिशन केलं पुढचा बघा सेम हे माहिती आहे का नाही इथे काय वापरावं लागेल पायथागोरस थेरम काय वापरावं लागेल किंवा हाईट आहे बेस नाही ना तो पायथागोरस थेरम ही माहिती आहे
हे किती आहे 28, हे किती आहे 26 आणि हे किती आहे 30. इथं कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? हेरोज फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? पहिला हेरोज फॉर्म्युला वापरायला काय करावं लागेल? पेरिमीटर, सेमी पेरिमीटर. सेमी पेरिमीटर म्हणजे काय? एस पुन्हा ए मायनस एस मायनस एस कंसामध्ये एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी. हा निघतो. हा कशाने निघाला? पायथागोरस थेरम. हा कशाने निघाला? हेरोज फॉर्म्युला. कशाने निघाला बेटा? हेरोज फॉर्म्युलाने निघालेला आहे. हे किती आहे? 16. त्याच्यानुसार हे जर याला परपेंडिक्युलर असेल तर हा अर्धा म्हणजे 14 असायला पाहिजे. पहिला बघा, एरिया ऑफ ट्रायंगल काय काढले? ए बी ई. पहिला आम्ही म्हटलं पायथागोरस वापरले का? हो. पायथागोरस वापरून काय काढले? ए आले का बघा? ए आले का? आले. पुन्हा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी ई बेस 1/2 इंटू बेस इंटू हाईट, 1/2 इंटू बेस इंटू हाईट पहिला निघाला. पुन्हा एरिया ऑफ ट्रायंगल सी डी ई त्याचा बेस हाईट किती आहे? 16, बेस किती आहे? 28. आउटपुट निघाला पूर्ण. हा तुकडा निघाला, हा तुकडा निघाला, आता मधला तुकडा राहिला. मग तिथं कोणता फॉर्म्युला वापरायचा म्हटलं? आले का? आले का? दाखवतो तुकडा नाही का ह्याच्यामध्ये इन ट्रायंगल बीएई. फटफट बोलत असला. कोणत्या ट्रायंगल मध्ये? इन ट्रायंगल बीएई. angle BAE is equal to dash dash degree. Therefore, by using dash dash theorem, बोलो चला, by using 90 डिग्रीचे अपोजिट कोण आहे? BE स्क्वेअर. इकडून कोण आहे? AB स्क्वेअर. आणि दुसरा काय उरलेला? AE स्क्वेअर. BE बघा बरं का किती आहे? 30 चा वर्ग. हा कितीचा वर्ग आहे? 24 चा वर्ग. आणि हा काय? ए चा वर्ग. इकडला प्लस इकडं जाऊन काय होतो? मायनस. 30 चा वर्ग मधून कितीचा वर्ग गेला? 24 चा वर्ग. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी. दुसऱ्या कंसामध्ये ए प्लस बी. हे किती आहे बेटा? 6 गुणिले 54. 6 गुणिले 54 किती होते बघा? बघा बघा लवकर बघा. 300 324 कुणाचा वर्ग आहे? 18चा. 18चा ना? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. ए बरोबर काय आहे? 18 मीटर. किती मीटर? आता ह्याच ट्रायंगल मध्ये बघा, फक्त वरच्या. हे काय? बेस. हे काय? बेस. आणि ही काय? हायपोटेन्यूज आहे. 90 डिग्रीच्या अपोजिट वाला काय असतं? हायपोटेन्यूज. एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू बोला चला लवकर 1/2 इंटू बोला बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे आपल्याला काढायचा? BAE. BAE 1/2. बेस कोण आहे? AE. हाईट कोण आहे? AB. हाईट कोण आहे? AB. आता AE काढलात. किती काढलात? 18. आणि ते किती आहे? 24. 12. 18 गुणिले 12 करा. 16 7च्या वर 1 2 3 8च्या वर 1 6 216. एरिया ऑफ ट्रायंगल BAE बरोबर किती बेटा? 216 मीटर स्क्वेअर. एवढंच आहे का? चेक करा. एवढंच आहे का? फक्त काय काढलं? एरिया ऑफ ट्रायंगल BAE आलं का? 216 किंवा ABE. तुम्हाला जे नाव घ्यायचे असं काही नसतं की वेगळं घेतलो कसं नाही. हे झालं. आता दुसरा काढायचा. हा ट्रायंगल मिटला का रे? मिटला का रे? हो. आता ह्या ट्रायंगल मध्ये कोणता? BEC. इन ट्रायंगल BCE. तिन्ही साइड वेगळे म्हणजे कोणता फॉर्म्युला? रोज फॉर्म्युला. BC हाच काय आहे? ए धरा. काय आहे? ए आहे. ते किती आहे? 26. पुन्हा कोणता आहे बघा बरं का बेटा? BE. कोणता बेटा? BE.
हा काय आहे बी, किती धरायचं त्याला चेक करा 30. तिसरा कोणता उरला सीई, त्याला काय धरलं सी, तो किती आहे बघा 28, किती आहे तो 28 मीटर. सेमी पेरिमीटर, सेमी पेरिमीटर ऑफ ट्रायंगल BCE इज इक्वल टू A प्लस B प्लस C डिवाइडेड बाय 2. हे किती आहे 26, 30, 28 भागिले 2. तिघांचं ऍडिशन जर केला 28 एक 28, 28 दोन्ही 56, 28 करा ना 20, 40, 70, 80, 84. 84 आहे का बघा रे बेटा, 84 भागिले 2. बघा चला लय मारतो बघा, असं तर बसलो शांत नाही लिहानतो बघा. 42 आलं का बघा रे, 42 मीटर. हे काय आलं यस, काय आलं रे यस, किती आलं 42 मीटर. Therefore, by Nernst formula, by Hero's formula, कोणता ट्रायंगल काढायची, एरिया ऑफ ट्रायंगल BCE, एरिया ऑफ ट्रायंगल BCE is equal to under root S minus A, S minus B, S minus C. एवढे कॉल करून सॉल्व करता. चला सांगा यस किती आहे, आत्ताच काढला. यस किती आहे 42. 42 मायनस ए बघा किती होतं, आत्ता चोरी होतं 26. 42 मायनस किती आहे 30. 42 मायनस किती आहे 28. 42 मधून 26 गेले किती होतात बघा, सो बोला चला 4, 14, 16. 16 किती आहे 42 मधून 30 गेलं किती उरतात 12. 42 मधून 28 जर गेलं तर किती उरतात 14. करेक्ट आहे का. आता ह्याला कसं करायचं, बारीक बारीक तुकडे करायचे, बारीक बारीक, किंवा तुम्हाला सेन्स जे काही वापरायचं असेल त्या पद्धतीने वापरा. 42 म्हणजे काय ते 16 1 16, 16 2 32, 16 3 48 येणार. 21 1 21, 21 2 43. 16 म्हणजे कितीचा वर्ग 4 चा वर्ग. 3 चौक 12, 3 चौक 12, चौक म्हणजे किती 2 चा वर्ग. 7 2 14, 7 2 ठीक आहे. थोडं करावंच लागेल ह्याच्यात बघा थोडं बेटा. 21 म्हणजे किती 7 त्रिक, 7 त्रिक बरोबर आहे. हे 2 आणि 2 म्हणजे किती स्क्वेअर 2 स्क्वेअर. हे कितीचा वर्ग आहे 4 चा वर्ग. हे ऑलरेडी कितीचा वर्ग आहे 2 चा वर्ग. उरलाय किती 3 आणि 7, 3 आणि 7, 3 आणि 3 कितीचा वर्ग 3 चा वर्ग. 7 आणि 7 कितीचा वर्ग 7 चा वर्ग. म्हणजे काय 7 चा वर्ग 3 चा वर्ग 2 चा वर्ग 4 चा वर्ग परत 2 चा वर्ग. हे कटवा कटवी ज्या वेळेस करू तर बाहेर काय काय इथं सांगा बरं का. हे 7, हे 3, 2, 4 आणि किती 2, 7 त्रिक 21, 21 1 21, 21 दोन्ही 42, 42 1 42, 42 दोन्ही 82, 82 गुणिले 4, 8 1 8 8 16 38 8 32, 32 आणि 8 328, 328 का बरोबर 328 मीटर किती करेक्ट आहे ना 328 मीटर स्क्वेअर. 328 मीटर स्क्वेअर. याला नंबर किती आपण बघा बरं का. याला नंबर 1 आणि आता जे काढलं ह्याला नंबर 2. अजून काय राहिलं काढायचं. हा झाला हा. आता ह्याचं पण काढावं लागेल का रे. एरिया ऑफ ट्रायंगल CDE सांगा. एरिया ऑफ ट्रायंगल CDE इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू 1/2 बेस काय बघायचा. बेस आहे ह्याचा CE. कोण आहे CE. हाईट कोण ह्याची बघा DF. हाईट कोण ह्याची DF. 1/2 CE बघा CE किती आहे 28. हाईट किती आहे 16. कटवा 28 गुणिले 8 करा. 88 64 ला 4 च्या वेळेस 6 8 1 8 2 16 20 22 224 मीटर स्क्वेअर आहे का चेक करा. याला नंबर 3 फ्रॉम 1
2 and 3. मग काय काढायचं होतं आपल्याला? एरिया ऑफ प्लॉट ए बी सी डी ई किंवा मेजर ऑफ प्लॉट करावं होतं, बरोबर आहे? मेजर ऑफ प्लॉट ए बी सी डी ई, मेजर ऑफ प्लॉट ए बी सी डी ई इज इक्वल टू तिघांचे काय करावं लागेल? ऍडिशन. कोण कोण तिघ आहेत बघा बरं का. पहिला आहे बी ए ई, दुसरा आहे बी सी, बी ए ई, बी सी ई, लास्ट वाला सी डी, लास्ट वाला सी डी. डी किती होतं आताच? 216 328, 216 328 प्लस 224. करा ऍडिशन याचं सर्वांचं. चला करा. 216 328 224. 8 एका 8 12 18 8 1 6 नाही रे 900 होते. हे 768. बघा एवढंच आहे का उत्तर? बघा 768 मीटर स्क्वेअर. चेक करा एवढंच आन्सर आहे का? पक्का किती आहे? 768. हा पुढे बोला. एवढंच आन्सर.